जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबात। मागील काही दिवसात संगमनेर शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या घटना वाढल्या आहेत। या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सूचना दिल्या होत्या। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहरात चेन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद केली। हकीकत अशी की फिर्यादी प्रियंका सतीश चौधरी 28 नोव्हेंबर 2024 रोजी पायी जात असताना अज्ञात आरोपीने मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन जबरीने हिसकावून घेतले। जामखेड बीड रस्त्यावर मोहा घाटाच्या शिवारात चालत्या कारने अचानक पेट घेतला। ही घटना शनिवारी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास घडली। याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आले। त्यांनी तातडीने जामखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे वाहन बोलवून आग आटोक्यात आणली। मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती। प्रसंगावधान राखल्याने चालक बचावला। पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्याच्या मधोमध असलेले वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली। दुचाकीच्या सायलेन्सरच्या आवाजाच्या कारणावरून तिघांनी एकास मारहाण करून दुचाकीवर दगड टाकून नुकसान केले। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। योगेश मच्छिंद्र कातोरे याचा मंगळवारी वाढदिवस असल्याने मित्र धीरज काटेरिया यास घेण्यासाठी गेला होता। भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी 1925 साली सुरू करून दिलेला आणि महंत वैकुंठवासी भीमसिंग महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथील गोपाळकृष्ण जन्माष्टमी निमित्त होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास यावर्षी शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी आखेगाव येथील जोग महाराज संस्थानचे महंत राम महाराज झिंजुरके यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची ग्रामपंचायती कार्यालयासमोर बैठक संपन्न झाली असून भगवानगडाचे महंत न्यायाचार्य रामदेव महाराज शास्त्री यांनी देखील या महोत्सवासाठी निमंत्रण देण्यात येणार असून शताब्दीसाठी नामांकित संत महंतांची उपस्थिती कार्यक्रमासाठी राहावी यासाठी राम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली नियोजन राहणार असल्याने ग्रामस्थांनी विविध मार्गाने शताब्दीसाठी सक्रिय सहभाग होऊन योगदान देण्याचे आवाहन झिंजुरके महाराज यांनी केले आहे। जामखेड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली। निंबाळकर आसाराम भोसले, अहिलाशा उर्फ जाधव उर्फ झोळ्या जंगल्या भोसले, कौशल्या अहिलाशा भोसले, महादेव सुखदेव भोसले अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत। या सराईत आरोपींकडून पथकाने 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। जामखेड तालुक्यातील धोत्री येथील काकासाहेब रामदास अडाले कुटुंबियांसह लग्नाकरता बाहेरगावी गेले असताना त्यांच्या राहत्या घरी मंगळवार रोजी घरफोडीची घटना घडली होती। या चोरांनी अडाले यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला होता। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। 2019ला जनतेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असा कौल दिला होता, मात्र काही कारणाने शक्य झाले नाही। आता जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली। महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची व आमदार म्हणून माझी ही अपेक्षा राहणार आहे, असे प्रतिपादन आमदार विक्रम पाचपुते यांनी केले। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर श्रीगोंदा शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। EVM हटाव देश बचाव या वंचित बहुजन आघाडीच्या स्वाक्षरी अभियानास शेवगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात EVM विरोधात मतदान स्वाक्षरी मोहीम दिनांक 3 ते 16 डिसेंबर पर्यंत राबवण्यात येत आहे। या अनुषंगाने काल शेवगाव येथे शहर व तालुक्यातील अनेक मतदारांनी EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला।
भारतीय संस्कृतीमध्ये मातीला खूप महत्त्व आहे. आपल्या मूलभूत गरजा पुरवण्याची क्षमता मातीमध्ये असून आता तिची क्षमता पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळे जमिनीतील पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले जीवाणू नष्ट होऊन पिकांची उत्पादकता कमी झाली आहे. जमिनीचा सर्वांगीण विकास होण्याकरिता व जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर भीमराव कांबळे यांनी केले. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शिर्डी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांच्या संकल्पनेतून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी केली गेली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून अजित दादा तू मागे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत उत्साहाने आनंद साजरा केला. यावेळी भाविकांना पेढे वाटून पदाधिकाऱ्यांनी आनंदात भर घातली. पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे केल्याने शाश्वत जलसाठा उपलब्ध झाला असून फळबागांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासोबत पाणीसाठ्यात वाढ करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन गावाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंवर्धनाची विविध कामे हाती घेतली. जलस्रोतांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला व आवश्यक तिथे दुरुस्तीची कामे करण्यात आली. गाळ काढून परिसरातील शेतात टाकण्यात आल्याने शेतीसाठी त्याचा फायदा झाला. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.